हाय गर्ल्स. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की नो मेकअप लुक कसा करायचा आहे ओनली 6 प्रोडक्ट्समध्ये. म्हणजे 6 प्रोडक्ट्समध्ये तुम्ही एकदम रेडी टू गो व्हाल बाहेर जायला वगैरे. आणि काही हेवी मेकअप नाही आहे, एकदम झिरो मेकअप. जसं तुम्ही माझ्याकडे बघू शकता, असं काही वाटतच नाही आहे की मी काही फेसवर अप्लाय केलं. सो हा फक्त मी 6 प्रोडक्ट्समध्ये केला आहे आणि तुम्हाला मी ते 1 बाय 1 सांगेन. 1 बाय 1 मी इकडे माझा व्हिडिओ लावेन. सो तुम्ही तो पण चेक करा आणि मी तुम्हाला प्रोजेक्टबद्दल सुद्धा सांगते की मी काय काय यूज केलं आहे व्हिडिओमध्ये आणि असा मेकअप अचीव करण्यासाठी. सो लेट स्टार्ट. सो पहिल्यांदा मी हे यूज केलेलं आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर, जे की माझ्या स्किन टोनला एकदम सूट होतं. तुम्ही तुमच्या स्किननुसार, जर तुमची स्किन ऑइली किंवा ड्राय असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर चूज करा. सो हा प्रॉपरली तुमच्या स्वतःच्या स्किनवर डिपेंडेंट असणारा प्रोडक्ट आहे. ओके. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, बाहेर ऊन खूप आहे. सो त्यासाठी मी हल्ली फाउंडेशन वापरायचं थोडं अवॉइडच केलेलं आहे आणि त्याच्या जागी मी ही टिंटेड सनस्क्रीन यूज करते डॉट&कीची, ज्याचा काही रिझल्ट इतका छान आहे ना की हे ॲक्च्युली माझा आत्ता थर्डवाला प्रोडक्ट आहे. म्हणजे थर्डवाला मी मागवला आहे हा डब्बा. इतकं आवडला आहे. आणि घरामध्ये पण ना सगळी नुसते हेच लावून जातात बाहेर. जसं की यामध्ये SPF 50 पण आहे, त्यामुळे सन प्रोटेक्शनसुद्धा तुम्हाला मिळतं. सो एकदम निष्काळजी राहून हा यूज करा तुम्ही. इट्स व्हेरी गुड फॉर स्किन. आणि अशी ब्राईट चमकसुद्धा येते, ब्राईट ग्लो. सो त्यानंतर मी लावलं आहे, त्यानंतर एकदम मिनिमल लुकसाठी मी लावलं आहे की इनसाईटवालं ब्लश यूज केलं आहे मी त्यानंतर, जे की लिप आणि चिक टिंट दोन्हीसुद्धा आहे. तुम्ही बघू शकता हा रेडिश इफेक्ट. हे ॲक्च्युली शेड 04मध्ये आहे, मलबेरी स्क्वॅश. तुम्ही ऑर्डर करू शकता. मी हे मिंत्रावरूनच बाय केलं होतं. हे तुम्ही ॲक्च्युली चिक टिंट म्हणून पण यूज करू शकता आणि लिप टिंट म्हणून सुद्धा. बघू शकता तुम्ही किती छान प्रोडक्ट आहे हा आणि एकदम इझी टू यूज आहे आणि अफोर्डेबलसुद्धा आहे. याची मी ॲक्च्युली लिंक सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिथून ऑर्डर करा. त्यानंतर मी ही आयब्रो पेन्सिल यूज केली आहे, जी की ब्राऊन शेडमध्ये आहे. माझे आयब्रोज ब्लॅकच आहे, बट ब्राऊन शेड परफेक्ट सूट होतो. त्याला वन साईडून आपण आयब्रो हे करू शकतो आणि सेकंड साईडला असं आहे. सो एकदम छान आहे. ही सुद्धा मी मिंत्रावरून ऑर्डर केलेली आहे. ॲक्च्युली मला माझ्या आयब्रोज आहेत ते खूप थिक नाही आहेत, पण मला आवडत पण नाहीत थिक. म्हणजे जसं आहेत ना त्याच्यावरच मी थोडंसं लावते, बिकॉज हे मला एकदम असं कोरियन लुक देतं असं वाटतं. सो तुम्हाला जर थिक आवडत असतील तर तुम्ही ट्राय करू शकता, आणि थिक जरी आवडत नसेल तर एकदम लाईटली तुम्ही लावू शकता, जसं तुम्ही लावलं आहे. सो त्यानंतर मी यूज केलेला आहे हा मार्सचा मस्कारा, जसं की तुम्ही माझ्या आयलॅशेस पाहू शकता. हा प्रोडक्ट मला खूप आवडलेला आहे, डबल ट्रबल. त्याचं जसं नाव आहे तसाच हा प्रोडक्ट आहे. आणि याच्यावर तुम्हाला स्टेप 1 आणि स्टेप 2 असं दिलेलं आहे. स्टेप 1 ॲक्च्युली लेंथसाठी आहे, मी तुम्हाला दाखवते. याने तुमच्या आयलॅशेसची लेंथ इन्क्रीज होते आणि ज्यांच्या आयलॅशेस खूप नाजूक आहेत किंवा खूप विरळ आहेत, जसं की तुम्ही माझ्याकडे शकता, दिसतच नाही, ते स्टेप 2 यूज करू शकतात मोस्ट प्रोबॅबली, बिकॉज इट इज फॉर व्हॅल्यू. छान आहे. याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करते. तुम्ही ऑर्डर करा तिथे, मी त्यावरूनच मागवलं. सो आणि मी हा स्विस ब्युटीवाला ब्रश यूज केलेला आहे फॉर सनस्क्रीन ब्लेंड करण्यासाठी. तुम्ही ब्लेंडर पण यूज करू शकता, हाताने सुद्धा करू शकता किंवा ब्रशने. सो दीज आर माय प्रोडक्ट्स. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझं मेकअप रुटीन आवडलं का. हे ॲक्च्युली एकदम शॉर्ट मेकअप रुटीन केलं आहे, जे की तुम्ही 5 मिनिटामध्ये करू शकता. जास्त हेवी प्रोडक्ट्स मी यूज नाही केलेले.
आणि एकदम नो मेकअप लुक आणि एकदम ग्लोई मेकअप लुक असं यामधून आपल्याला क्रिएट होईल. सो नक्कीच ट्राय करा आणि मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आवडला.